गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे। त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे आणि जुन्या हायवेवरील लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी झाली आहे। गेल्या 3 तासांहून अधिक काळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। लोणावळा घाटामध्ये भीषण वाहतूक कोंडी झाली। आपण पाहतोय गेले 2 दिवस वीकेंडचे दिवस होते आणि त्याच निमित्तानं अनेक पर्यटक देखील फिरण्यासाठी बाहेर गेले होते। पण आता ही दृश्य आपण पाहतोय, आजची दृश्यमानता कमी झाली आहे, मुसळधार पाऊस आहे, वादळी वारे वाहत आहे, त्यामुळे समोरचं काहीच दिसत नाहीये आणि त्यामुळे एक्सप्रेसवेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। पुणे मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। आपण या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सध्याची काय परिस्थिती आहे? आता आम्ही सध्या पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जो महामार्ग आहे, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, या महामार्गावरून प्रवास करतोय। मात्र आपल्याला कल्पना आहे, पुढे मिसिंग लिंकमध्ये जी दरड कोसळलेली आहे त्यामुळे संपूर्ण हा महामार्ग ठप्प झालेला आहे। आपण पाहतोय की वाहनं जागच्या जागेवर उभी आहेत। अत्यंत संथ गतीनं ही वाहनं पुढे सरकत आहेत। माल वाहतूक करणारी जी वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणात रात्री प्रवास करून जेव्हा या महामार्गाला लागत असतात, त्या मोठ्या गाड्यांची गर्दी या रस्त्यावरती जास्त असते। त्या गाड्या देखील पहाटेपासून ठप्प झालेल्या आहेत आणि 4 चाकी वाहनधारक जे आहेत, वाहन चालवणारे जे लोक आहेत, ते देखील या सगळे महामार्गावरती अडकून पडलेले आहेत। आपण समोर ही सगळी जर दृश्य पाहिली तर पाऊस मुसळधार सुरू आहे, धुकं प्रचंड आपल्याला पसरलेलं दिसतंय आणि अशा सगळ्या परिस्थितीत रेड अलर्ट दिलेला असताना मुसळधार पडणारा पाऊस आणि पुढे दरड कोसळलेली आहे। त्यामुळे पुणे मुंबई महामार्गावरती सध्या ही वाहतूक कोंडी कशी झालेली आहे त्याची सगळी थेट पुणे मुंबई महामार्गावरची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। आणि या सगळ्या परिसरामध्ये लोकांना अगदी पहाटेपासून मनस्ताप सहन करावा लागतो, कारण अशाच पद्धतीने अगदी दूरपर्यंत पुढे मिसिंग लिंक पर्यंत अशीच वाहतूक कोंडी, लांबपर्यंत रांगा आणि त्यात मुसळधार पाऊस पडतो आहे। आपण कल्पना करू शकता की पहाटे जेव्हा दरड कोसळली तेव्हापासून या रस्त्यांवरून मुंबईला जाणारी किंवा मुंबईकडून पुण्याला येणारी जी सगळी चालक मंडळी आहेत, त्यांना किती मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। कारण या पुणे मुंबई महामार्गावरून हजारो वाहनं आपण प्रवास करताना रोज पाहत असतो। मुंबईला जाणाऱ्या गाड्या असतील, पुण्याला येणाऱ्या गाड्या असतील आणि अशा पद्धतीनं जेव्हा मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली तेव्हा पूर्ण महामार्गच त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि तिथून पुढे अगदी पाठीमागेपर्यंत जी वाहतूक कोंडी आहे ती झालेली आहे। जर आपण प्रयत्न केला मागे पाहण्याचा तर अगदी माझ्या पाठीमागेही आपण बघू शकता की अगदी दूरपर्यंत वाहनांच्या ह्या लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण पूर्ण वाहतूकच बंद झालेली आहे। पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतोय, मुसळधार पाऊस आहे, धुकं देखील प्रचंड आपल्याला बाहेर बघायला मिळते। अगदी गाडीच्या बाहेर उतरून आपल्याला रिपोर्टिंग करणं देखील अशक्य आहे, इतक्या सोसाट्याचा वारा देखील सुटलेला आहे। म्हणून आपण हा प्रयत्न आहे आपला की ही सगळी आता महामार्गावरती काय परिस्थिती आहे ते दाखवण्याचा। आपण बघितलं असेल तर मिसिंग लिंक मध्ये काम सुरू आहे हा सगळा राडारोडा हटवण्याचं, पण त्याला प्रचंड वेळ लागू शकतो। एक अंदाज असा आहे की साधारण 1 ते 2 वाजता हे सगळं काम जे आहे ते पूर्ण होईल, हा अंदाज आहे। नक्की आपल्याला माहिती सांगता येणार नाही, पण जेव्हा हा मिसिंग लिंकवरचा सगळा राडारोडा हटवला जाईल त्यानंतर देखील लोकांच्या मनात आता शंका आहे की या सगळ्या महामार्गावरून बोगद्यातून प्रवास करताना पुन्हा अशी घटना घडणार नाही, याची काय नेमकी गॅरंटी। आपण जर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा विचार केला तर लोक हेच म्हणणार आहेत की अगदी खूप वेळापासून आम्ही या ठिकाणी अडकलेलो आहोत, पाऊस मुसळधार सुरू आहे, गैरसोय त्यांची झालेली आहे, मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, मनस्ताप सहन करावा लागतोय। या पलीकडे लोकांच्या आणखी काय प्रतिक्रिया असतील याची आपण कल्पना करू शकतो। मात्र पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात पडतोय, वाहनांच्या रांगा इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, अगदी आत्ताही जेव्हा आपण बोलतोय तेव्हा धुकं आणि पावसाचा जोर कसा वाढलाय हे आपल्याला दृश्यांवरून लक्षात येईल। जेव्हा आपण हे लाईव्ह सुरू केलेलं होतं तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू नव्हता, वाराही इतका नव्हता, मात्र अचानक आता अगदी मागच्या काही सेकंदांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, वाऱ्याचा जोर वाढलेला आहे आणि धुकं देखील दाट आपल्याला दूरपर्यंत आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसेनासं झालंय। अशी सगळी आत्ताची पुणे मुंबई महामार्गावरची सगळी परिस्थिती आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीत
जेव्हा हे सगळे लोक घराबाहेर पडलेले प्रवासाच्या निमित्तानं अडकून पडतात तेव्हा मनस्ताप सहन करण्यापलीकडे त्यांच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक राहत नाही। या सगळ्या पुणे मुंबई महामार्गावरची ही सगळी परिस्थिती दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, ज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, धुकं प्रचंड प्रमाणात या सगळ्या, कारण हा पुढे जर आपण बघितला तर सगळे डोंगर सुरू होतात, घाट माथ्याचा हा सगळा परिसर आहे आणि अशा सगळ्या परिसरात आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसतो। कारण ऑलरेडी रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या सगळ्या परिस्थितीत आवाहन केलंय की सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे। पुणे मुंबई महामार्गावरून महामार्ग प्रशासनानं देखील गरज नसताना बाहेर पडू नका, प्रवास टाळा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे महामार्गावर लोकांनी आजच्या दिवस येणं टाळलं पाहिजे। कारण रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, आताही पावसाचा जोर वाढतो आहे, रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे साहजिकपणे पाऊस आज मोठ्या प्रमाणात पडणार आहे। आपण काही वेळापूर्वी जे लाईव्ह केलं त्यामध्ये महामार्गावर जवळपास गुडघ्या इतकं पाणी साचलेलं होतं आणि महामार्गावर जर अशा पद्धतीनं पाणी साचत असेल आणि पुढे जर दरड कोसळण्याच्या घटना घडणार असतील तर लोकांनी खरं म्हणजे या निमित्तानं तरी हे सगळे अपडेट्स पाहून घराबाहेर पडण्याचं टाळलं पाहिजे। अत्यंत काही इमर्जन्सी असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावं किंवा प्रवास जो आहे तो टाळावा, अशा पद्धतीचं आवाहन आपल्यालाही या निमित्तानं करता येईल। आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की ही सगळी जी दृश्य आहेत आपल्याला खरं म्हणजे पुढचं दिसत नाही, कारण धुकं इतकं मोठ्या प्रमाणात दाटलेलं आहे की या धुक्यामुळे अगदी पुढच्या काही मीटर अंतरावरचं देखील जरी आपल्याला पाहायचं असेल तरी आपल्याला अगदी मला वाटतं 9 वाजताची ही सगळी वेळ असताना देखील दिसणं कसं कठीण झालंय। इतक्या मोठ्या प्रमाणातला हा वातावरणातला आपल्याला जो परिणाम आहे, बदल आहे, ज्यामध्ये पावसाचा जोर वाढतोय, सोसाट्याचा वारा अत्यंत वेगानं वाहतोय आणि आम्हीही गेले कित्येक मागचे मिनिटं आहोत या वाहतूक कोंडीत अडकलेलो आहोत, कारण दुसरा पर्याय नाही। आपला खरं म्हणजे प्रयत्न होता की आपल्याला मिसिंग लिंकच्या तिथे जाऊन रिपोर्टिंग करता येईल, काय नेमक्या घडामोडी घडतायत तिथे, कशा पद्धतीने मलबा हटवण्याचं काम सुरू हे दाखवता येईल, अशा पद्धतीचा आपला प्रयत्न होता। मात्र अगदी दूरपर्यंत ह्या सगळ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, मुसळधार पाऊस सुरू आहे, सोसाट्याचा वारा आणि धुकं देखील दाट आहे, अगदी पुढे जायला काही मार्गच शिल्लक नाही। आपण पाहतोय लाईव्ह सुरू झालं तेव्हापासून एकाच जागेवरती ह्या सगळ्या माझ्या आजूबाजूच्या आपल्या गाड्यांसहित सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या थांबलेल्या आहेत। पूर्ण पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। मुंबईकडे जाणारी विशेषतः जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय। बरं ज्ञानेश्वर, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातम्यांवर तुमचे अपडेट हवेत। तुम्ही देखील काळजी घ्या, कारण प्रत्येक क्षणाला पावसाची स्थिती बदलतीये। धुकं आणि कमी दृश्यमानतेचा या सगळ्याच प्रवाशांना फटका बसतोय, सगळ्या पत्रकारांना देखील त्याचा फटका बसतोय, कारण ग्राउंडवर जाऊन हे सगळं कव्हर करण्यासाठी सगळे पत्रकार देखील आता रस्त्यावर पोहोचत आहेत। लोणावळा घाटातली ही दृश्य आपण पाहतोय, इथं भीषण वाहतूक कोंडी झाली आहे। मुसळधार पावसामुळे एक्सप्रेस वे महामार्ग जवळपास ठप्प झाला आहे। Thank you.